नदी आहे, पवित्र पात्र आहे. त्या पात्रामध्ये विशिष्ट असे मोक्ष स्वतःला मिळेल या दृष्टीनं कार्य करा आणि जेणेकरून इतरांनाही मोक्ष मिळेल या दृष्टीनं ते कार्य करा. त्याच्यामध्ये घाण टाकू नका. ते मेलेल्या माणसाची राख, स्वतःचे कपडे किंवा नातेवाईकाचे कपडे, तुमचे कपडे जर तुम्हाला नष्टच करायचे असतील तर त्या कपड्यांना अग्नी द्या, कपडे जाळून टाका आणि त्या कपड्याची झालेली राख मातीमध्ये बुजवून टाका. परंतु कृपया कोणीही कुठल्याही नदी पात्रामध्ये, गंगेच्या पात्रामध्ये, कुठलंही पात्र असो त्या पात्रामध्ये कपडे चुकून टाकू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, काल आपण एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये पांडुरंगाची माहिती, पंढरपूर क्षेत्राचं वर्णन आपण त्या ठिकाणी बघितलं आहे. आणि आज आपण बघणार आहोत की पंढरपूर क्षेत्राची माहिती, चंद्रभागेची, भीमा नदीची माहिती आणि पांडुरंगाचे खरे स्वरूप त्या ठिकाणी कसे अस्तित्वात आले. तर आज जवळपास 700 ते 800 वर्ष झाली त्या ठिकाणी दिंडी चालू आहे. लोक वारी करतायत. 700-800 वर्षापासून ह्या वारीची परंपरा त्या ठिकाणी आहे. पहिली वारी प्रत्यक्ष शिवप्रभू, महादेव, शिवशंकर, पार्वतीपती, गणेशाचे वडील यांनी सहपरिवार त्या ठिकाणी पहिली वारी केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे हे क्षेत्र हजारो वर्षापासून अस्तित्वामध्ये आहे. आता मी जेवढं काही अध्ययन वगैरे केलेलं आहे किंवा जे काही समजा वाचन केलं त्यानुसार एवढं सांगू शकतो की ही मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे. म्हणजे स्वतः त्या ठिकाणी अस्तित्वात आली किंवा प्रगट झाली असं म्हणायला हरकत नाही. परंतु तरीही आपण बराचसा म्हणजे काळजीपूर्वक असा इतिहास बघायला हरकत नाही. तर 13व्या शतकामध्ये, म्हणजे आज 700 ते 800 वर्षापूर्वी मागं जर गेलो आपण, तर भीमलदेव याने म्हणजेच यादव घराण्यातील वंशजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणजे त्यांनी काय केलं की त्या मंदिराचा सभामंडप वगैरे त्याची स्थापना केली, त्याची निर्मिती केली. परंतु त्यांनी जीर्णोद्धार केला, परंतु ती मूर्ती त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केलेली नाही. ती पूर्वीचीच होती असं इतिहासकार सांगतात. आणि मागचा इतिहास जो आहे तो त्या ठिकाणी सांगतोय. त्याच्यानंतर होयसळ नावाचे राजघराणे, त्यांनी सुद्धा त्या पूर्वीच्या कालखंडामध्ये काय केलेलं आहे की या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे, उल्लेख असाही आहे. आणि प्रत्येकाने आपापल्या परीनं त्या ठिकाणी मंदिराचं काम केलेलं आहे. तुम्ही पाहत असाल की जवळपास 1.5 ते 2 एकरमध्ये मंदिर परिसर आहे. भव्य असं स्वरूपामध्ये सुरुवातीचे 16 खांबी मंदिर त्या ठिकाणी अस्तित्वात आहे, जे पूर्णचे पूर्ण दगडी पद्धतीचं आहे. आणि यादव काळामधील हेमाडपंथी पद्धतीचं जे बांधकाम आहे ते पण फार आकर्षक असं आहे. त्याच्या मागच्या काळामध्ये जर गेलो आपण तर राष्ट्रकूट वंशजाचं म्हणजे कर्नाटकी पद्धतीचं त्या ठिकाणी बांधकाम पाहायला मिळतं, जे की विशिष्ट शैलीमध्ये आहे कर्नाटकी भागामधलं. आणि अशा स्वरूपाचं मंदिर त्या ठिकाणी आपल्याला त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी जीर्णोद्धार केलेला आहे. आणि तेवढ्यावर भागत नाही तर आपण त्याच्याही मागे जर गेलो, काय आता राष्ट्रकूट यांचा जर इतिहास पाहिला तर तो इसवी सन 500 ते 516 असा तो कालावधी आहे राष्ट्रकूट घराण्याचा. परंतु आपण त्याच्याही पाठीमागे जर गेलो पहिल्या शतकामध्ये, इसवी सन 1 शतक, तर त्या ठिकाणी शालिवाहन राजाचा म्हणजेच
प्रतिष्ठान जे आजचं पैठण आहे त्या ठिकाणचे जे राजे आहे शेतकर्णी घराणे किंवा शालिवाहन घराणे ह्यांनी त्या ठिकाणी जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. तर त्या ठिकाणी आपण भक्तिविजय ग्रंथाचे लेखक महिपती ह्यांनी केलेलं वर्णन जर बघितलं किंवा त्यांची काही माहिती बघितली. आता आपण 13व्या शतकामध्ये यादवांचा शिलालेख वगैरे त्या आधारे माहिती सांगितली. नंतर होळसाळ राजाचं शिलालेखाच्या आधारे माहिती सांगितली. त्याच्यानंतर राष्ट्रकूट राजघराण्याच्या शिलालेखाच्या आधारे माहिती सांगितली. त्याच्यानंतर आपण आता शालिवाहन राजाची माहिती बघतोय. तर त्या ठिकाणी महिपती नावाचे जे लेखक आहेत त्यांनी त्या ठिकाणी वर्णन करताना पंढरी नगरीचं वर्णन म्हणजे एवढं पावन क्षेत्र सांगितलेलं आहे की पृथ्वी तलावर हे क्षेत्र पापनाशन करण्याचं एक क्षेत्र सांगितलेलं आहे. जगामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जे कार्य होत नाही ते कार्य या ठिकाणी होतं. आणि सगळ्या तीर्थाचे जे काही तीर्थ आहेत पृथ्वी तलावर ते सगळेचे सगळे तीर्थ चंद्रभागेमध्ये स्नानासाठी रात्री येतात असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे महिपतींनी. आणि त्याच काळामध्ये कवी मालू नरहरी महाराजाच्या वंशातील ह्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे मालू तारण. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीचं वर्णन केलेलं आहे की पंढरी क्षेत्र हे पूर्ण असं पावन आहे. आणि दोघांचं म्हणणं एकच आहे की ती भक्तांचं माहेरघर आहे, संतांचं माहेरघर आहे. म्हणूनच एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, माझे माहेर पंढरी आहे भीमवरेच्या तीरी. हे नाथांनी लिहिलेला अभंग आहे, गायलेला आहे भीमसेन जोशी यांनी. आणि पहाडी आवाजामध्ये पंचम स्वरामध्ये गायलेला तो अभंग फारच म्हणजे उत्कृष्ट असा आहे की ज्यावेळेस तो अभंग आपण ऐकायला सुरुवात करतो की असं वाटत नाही की एक कर्नाटकी माणूस एवढी शुद्ध मराठी बोलू शकतो, एक कानडी माणूस एवढा शुद्ध मराठी गाऊ शकतो. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, माझी बहीण चंद्रभागा करी तसे पापभंगा. म्हणजे त्यांनी त्या पद्धतीने ते गायलेलं आहे. नाथ महाराजाचा अभंग आहे आणि गायला भीमसेन जोशी यांनी. म्हणजे किती म्हणजे ते मराठीमध्ये गोडवा आहे. आणि त्या पंढरीमध्ये ते अभंग ऐकताना असं अंगावरती शहारे येतात की काय ती पंढरी असेल, काय त्या पंढरीच्या पांडुरंगाचं महत्त्व असेल. इतकं जर समजा तो कनवाळू मायाळू दयाळू असा जो पांडुरंग आहे तो प्रत्यक्षात कसा दिसत असेल अशी भावना त्या अभंग ऐकताना होती. तर ही झाली मालू कवी. आणि ज्यावेळेस मालू कवी आणि महिपती यांनी ज्यावेळेस भक्ती रसाचा हा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला, त्याच्यामध्ये वर्णन करताना पंढरीचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं आहे की अगोदर या पंढरी नगरीचं निर्मिती करण्यात आलेली आणि नंतर त्या वैकुंठाची निर्मिती केलेली आहे, असं ईश्वराची रचना आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे एवढी पावनभूमी ती त्या ठिकाणी सांगितलेली. तर मग इतिहास मागचा काय सांगतोय की मागच्या इतिहासामध्ये आपण जसं मागं जाऊ तसतसं आपल्याला एक नवीन संशोधन मिळतं आहे. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही इतिहासाची विखुरलेली पाने एकत्रित करा, त्यांना संघटित करा, त्यांना संच बनवा एक, आणि त्याच्यामधून तुम्ही त्या ज्ञानाचा अनुभव घ्या. तुम्हाला पांडुरंग काय वाटतो, ती पंढरी नगरी काय वाटते, तो विठ्ठल काय वाटतो. आणि प्रत्येक संतांनी त्या ठिकाणी वर्णन करताना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पांडुरंगाचं वर्णन केलं आहे. नामदेव महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, चोखामेळा असतील, त्याच्यानंतर गोरोबा काका असतील, सावतामाळी असतील, नरहरी महाराज असतील, हे तर कट्टर शिवभक्त होते. परंतु त्यांचा एक इतिहास आपण मागे बघितले आहे नरहरी महाराजांचा. ते
शिवभक्त कट्टर असून सुद्धा पांडुरंगाचे भक्त कसे झाले, हा आपण त्यांचा एक इतिहास मागील व्हिडिओमध्ये बघितलेला आहे गेल्या वर्षी. तर म्हणजे असे वेगवेगळे संत मंडळी, सखुबाई, जनाबाई, ज्या काही असतील, निर्मलाबाई, त्याच्यानंतर सोयराबाई, या सगळं संत मंडळी, आणि हे सर्वचे सर्व संत मंडळी त्या ठिकाणी पांडुरंगाला आळवतात. कशा स्वरूपात आळवतात ते तुम्ही बघितलेलंच आहे, की कधी भीमसेन महाराज, जोशी यांनी गायलेले अभंग आहेत, कधी ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग आहेत, कधी नामदेव महाराजांचे अभंग आहेत, कधी संत तुकाराम महाराजांचे. प्रत्येकाने वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्यांना आळवलेलं आहे. आणि तेवढ्यावरच त्या ठिकाणी राहत नाहीत, तर आपण जर मागे गुप्त काळामध्ये गेलो, गुप्त काळाचा कालखंड हा पहिलं इसवी सन उत्तर भारतामध्ये येतं. पहिल्या इसवी सनामध्ये जवळपास अशोकाचा कालखंड येतो. सम्राट अशोक त्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध असे महाराजे होऊन गेलेले. त्यांच्या काळामध्ये जरी पाहिलं तरी पंढरपूर हे क्षेत्र त्या काळामध्ये फार नामांकित होतं. माझ्या अध्ययनानुसार, मी जे काही वाचन वगैरे केलं त्यानुसार, त्या ठिकाणी 23वे विश्वविद्यालय हे पंढरपुरामध्ये होते. आता ते कुठं होते, काय होते, त्याचे अवशेष आज आहेत नाही आहेत ते मला माहीत नाही. परंतु मी जे अध्ययन केलं त्या अध्ययनानुसार 23वे विश्वविद्यालय हे गुप्त कालखंडातील त्या ठिकाणी असलेलं विश्वविद्यालय होय. जसं नालंदा विश्वविद्यालय आज आपण ऐकतो, किंवा तक्षशिला विश्वविद्यालय ज्याप्रमाणे आपण ऐकतोय, किंवा विक्रमशिला विश्वविद्यालय ज्याप्रमाणे ऐकतोय, त्याप्रमाणे एक 23वे विश्वविद्यालय हे पंढरपुरामध्ये होते. काळाच्या ओघामध्ये आक्रांताच्या आतंकामुळे त्या विश्वविद्यालयाचा नाश करण्यात आला. हे मंदिरसुद्धा खंडित करण्यात आलं होतं. आणि ही अवस्था जवळपास काही अर्थी आपल्या कमकुवतपणामुळे म्हणा, किंवा आपला जो ज्याला आपण सर्व धर्म समभाव किंवा अतिथी देवो भव वगैरे जो काही असं आपला समज आहे, त्याचा विपर्यास लोक म्हणजे वाईट फायदा घेतात. आणि त्या वाईट फायद्यामुळे काय होतं, की अतिथी देवो भव म्हणून आपण ज्यावेळेस त्यांचं स्वागत वगैरे करतो, त्यावेळेस हे ज्या थाळीमध्ये खातात त्याच थाळीला फोडून त्याचा नाश करतात, असा यांचा स्वभाव आहे. ह्या आक्रांतिक लोकांनी काय केलेलं आहे, त्या काळामध्ये समजा पहिल्या दुसऱ्या शतकाच्या कालावधीमध्ये त्याचा मंदिराचा नाश केला, आणि वारंवार ह्या मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला. हा भाग वेगळा आहे. तर माझं म्हणणं आहे की याला शासनाने काहीतरी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे. तटरक्षक, सीमारक्षक, सुरक्षा व्यवस्था जे आहे मधल्या पट्ट्यामध्ये, किनारपट्टीला, त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जास्त प्रमाणात करायला पाहिजे शासनाने. महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असो, त्यांनी तटरक्षक सुविधा मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे, जेणेकरून आक्रांता भारतामध्ये येणार नाहीत. आणि जे आक्रमक भूमिका घेणारे आपल्या देशामध्ये आहेत, जे आपल्या घरामध्ये आहेत, त्यांचासुद्धा बंदोबस्त करायला पाहिजे शासनाने, असं माझं एक मत आहे. कारण बऱ्याचशा वेळेस घरातूनच काय होतं आहे, घरातूनच बाहेरच्याला सपोर्ट केला जातो. जसं मुंबई हल्ल्यामध्ये घरातून माहिती मिळाल्यामुळेच ते अजमल कसा वगैरे सारखे लोक मुंबईमध्ये आले, त्यांनी एवढा मोठा हल्ला केला. त्या अशा गोष्टी व्हायला नकोत. आणि जे आपली सांस्कृतिक धरोहर आहे, ऐतिहासिक धरोहर आहे, त्याचा खंडन व्हायला नाही पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस या मंदिराचा नाश झालेला आहे आणि प्रत्येक वेळेस जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. म्हणजे गुप्त काळामध्ये सुद्धा पांडुरंगाचं अस्तित्व होतं हे सिद्ध आहे. मग त्याच्या अगोदरचा काळ काय आहे, की इसवी सन पूर्व मूर्ती होती का,
तर त्याच्या निष्कर्ष असा निघतो की त्या काळामध्ये सुद्धा ही पांडुरंगाची मूर्ती त्या काळामध्ये अस्तित्वात होती म्हणायला हरकत नाही. कारण आपण तो इतिहास बघूया आणि या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंग आले कसे, ते कोणासाठी आले, काय आले, त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत पुढील भागामध्ये. कारण एकाच वेळेत जर जास्त खाल्लं तर अजीर्ण होतं, पोट दुखायला लागतं आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं, काही काही गोष्टी डोक्यावरून चालल्या जातात. तर महत्त्वाचा भाग हा आहे की गेली हजारो वर्ष पंढरीच्या पांडुरंगाचं अस्तित्व त्या क्षेत्रामध्ये आहे. म्हणूनच लोक म्हणतात की ही पंढरी अविनाशी आहे, अनंत काळ टिकणारी आहे. ज्याप्रमाणे काशीचं वर्णन केलं जातं त्याचप्रमाणे या पंढरीचं वर्णन केलं जातं आणि पवित्र अशा चंद्रभागा भीमा तीराला मानवंदना माझी. परंतु बंधू आणि भगिनींनो, आपण पंढरीच्या वारीला गेलेला आहात, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार म्हणजेच अंगातील कपडे, मशानातील राख वगैरे हे काही असे प्रकार त्या ठिकाणी करू नका. ती पवित्र नदी आहे, पवित्र पात्र आहे. त्या पात्रामध्ये विशिष्ट असे मोक्ष स्वतःला मिळेल या दृष्टीनं कार्य करा आणि जेणेकरून इतरांनाही मोक्ष मिळेल या दृष्टीनं ते कार्य करा. त्याच्यामध्ये घाण टाकू नका. ते मेलेल्या माणसाची राख, स्वतःचे कपडे किंवा नातेवाईकाचे कपडे, तुमचे कपडे जर तुम्हाला नष्टच करायचे असतील तर त्या कपड्यांना अग्नी द्या, कपडे जाळून टाका आणि त्या कपड्याची झालेली राख मातीमध्ये बुजवून टाका. परंतु कृपया कोणीही कुठल्याही नदी पात्रामध्ये, गंगेच्या पात्रामध्ये, कुठलंही पात्र असो त्या पात्रामध्ये कपडे चुकून टाकू नका. कारण त्या कपड्यामध्ये अनेक जीवजंतू, मासे, खेकडे, कासव हे त्याच्यामध्ये गुदमरून अडकून काय होतात, गुदमरून मरून जातात. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि चुकून मृत माणसाची राख त्याच्यामध्ये टाकू नका. आता हे कारखानेवाले त्याच्यामध्ये केमिकल सोडायला लागले, तर मी शासनाला ती विनंती करतो की कारखानवाल्यांनाही मोठमोठाले शौच खड्डे करून त्या शौच खड्ड्यामध्ये ते कारखान्याचं पाणी साठवायला पाहिजे आणि ते पाणी त्यांनी काय करायला पाहिजे, त्या गड्ड्यामध्ये, शौच खड्ड्यामध्ये साचून त्याची विल्हेवाट लावायला पाहिजे. महानगरपालिकेलाही तेच सांगणं आहे की शहरामधील जे घाण पाणी नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे, जालना शहरामध्ये कुंडलिका नदी आहे, त्या नदीपात्रामध्ये जे घाण पाणी सोडलं जातं, ज्या नालीच्या माध्यमातून ते पाणी सोडलं जातं, तर त्या नदीच्या काठावर, किनारपट्टीवर काय करा की 20x20चा किंवा 20x30चा असा मोठा खड्डा करून त्याच्यामध्ये ते पाणी सोडा, जेणेकरून ते घाण पाणी त्या नदीपात्रामध्ये जाणार नाही. तर कृपया महापालिकेने या गोष्टीची नोंद घ्यायला पाहिजे आणि नदीपात्र कुठलंही असो, गंगा असो, यमुना असो, सरस्वती असो, ज्या काही नद्या असतील त्यांचं पात्र खराब होणार नाही त्या दृष्टीनं कार्य करायला पाहिजे. एवढी माझी कळकळीची विनंती शासनाला, केंद्र शासन असो, राज्य शासन असो, या सर्वांना माझी विनंती आहे की नदीपात्रामध्ये हे घाण पाणी सोडू नका. शौच खड्ड्याच्या माध्यमातून ते पाणी जमिनीमध्ये जिरवा, जेणेकरून ती घाण त्या पात्रामध्ये जाणार नाही, पात्र दूषित होणार नाही. आणि महापालिकेला आणखी एक विनंती आहे की त्यांनी ज्याप्रमाणे सुका कचरा, ओला कचरा या पद्धतीचं जसे वेगवेगळे शाखा केलेल्या आहे, तसेच प्लास्टिकसाठी त्यांनी एक पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे. प्रत्येक घरागणेश त्यांनी ऑर्डर काढायला पाहिजे की जे प्लास्टिक वगैरे तुम्ही कचऱ्यामध्ये फेकताय त्या प्लास्टिकचा आम्ही तुम्हाला ₹10, ₹15 किलोनी पैसा देऊ, ते प्लास्टिक फेकू नका. त्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे नदीपात्र दूषित होतं आहे आणि हजारो मासे, कासव, साप वगैरे प्राणी समुद्रातील, नदीतील
मरत आहेत. तर त्यासाठी तुम्ही काय करा की हे भंगार सर्वसामान्य जनतेकडून विकत घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.